हाय दोस्तों, तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज फायनली जात आहे आम्ही डोंडाच्याला कॉलेजला. खूप खूप दिवस पण नाही, 1 जुलैपासून स्टार्ट झाले आहे कॉलेज. आम्ही ॲडमिशन फॉर्म आमचं बाकी होतं भरायचं, म्हणून मग आज ॲडमिशन फॉर्म पण भरून देऊ आणि उद्यापासून मग रेग्युलर कॉलेज चालू. तर काही नाही, आम्ही सकाळपासून रेडी वगैरे झालो आहे. आता 8:30 वाजले, तर निघू आता लवकर. हे बघा, इथे मम्मीने जेवण बनवलं आहे. आलू पुरी पॅक करून देते आम्हाला. मी कशी दिसते दाखव. बस का? हां, बस एवढीच ग. किती देते? थोडीच दे ग, एवढी नको दे. हां, खाऊन घ्यायचे ना, राहून गेली तर आता का काय होणार? निकुला मम्मी रागवते बघा, मधून भांग पाडलाय म्हणून. गंदा पाटाक विसरलाय. कसं विचारता मग? जा काय काम गोणता जमीन समजा मी पाणी बांध दे दह त्याला हरे काय दाखवते. नाही, पण मम्मी भांग पाडून देते का विचारून देते. आता बघा आम्ही जात आहे आणि मम्मी ते आम्हाला बाय करत होते, बाळा आणि मम्मी. आणि हे बघा दोस्तो, आपल्या सातपुड्यातलं पहाड बघा एकदम हिरवे हिरवे दिसत आहे. आता पाऊस पण पडून झाला का नाही, म्हणून आता बघा किती छान दिसत आहे. त्या गावला आणि ते स्वादिष्ट भजी भेटते, ती पप्पाने ते घ्यायला गेले. तोपर्यंत पप्पाने नाश्ता आणून दिला आहे. हे बघा, तिकडे पप्पा आणायला गेले भजी. इथे ना मस्त फ्रेश बनवून देतात आणि खूप छान असते बरं का भजी. तुम्ही पण आल तर नक्की ट्राय करा. हे बघा, हिला वाटलं की कॉलेज चालू आहे म्हणून युनिफॉर्म घालून आली, पण आमचं कॉलेज 13 तारखेला स्टार्ट होणार आहे. आमचं ॲडमिशन फॉर्म वगैरे भरून झालं आहे सगळं. हा बरोबर आहे. ही तर टिफिन सुद्धा घेऊन आली मॅडम. हा बरोबर आहे. आम्ही आमच्या कॉलेजच्या बाहेर बसलो आहे, पप्पा घ्यायला येणार आहे म्हणून. कावर हसते ग ही बघा, ही मुलगी माझ्यावर हसते, मी ब्लॉग काढते म्हणून. नाही ग, माझ्यावर हसते, मी युनिफॉर्म घालून आली. घरी येताना रस्त्यात मस्त मोगची भाजी विकत होते, तर ती घेतली बघा मस्त. तुम्ही पण मोगची भाजी खाल्ली का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. हाय दोस्तो, तर आम्ही आता घरी आलो आहे, आताच पोचलो. आता नाही म्हणजे खूप वेळ झाला, पण माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही होती म्हणून मी आता व्लॉग स्टार्ट केला. तर ही बघा, निकू चारा देत होती, देऊन दिला लक्ष्मी बकऱ्यान त्यांना. आणि बकरीन त्यांच्या गँगमध्ये आणखी एक बकरी ॲड झाली आहे, तुम्हाला मी दाखवते, थांबा. हा, ही बघा, ही आणखी एक ॲड झाली आहे आपल्या याच्या बकरीच्या गँगमध्ये. आणि राणी त्यांच्यासाठी बघा स्पेशल पप्पानी इकडे पंखा लावून दिला आहे. आणि आज मावशी आली होती ना, मग ही बकरी आणून दिली जी तुम्हाला आता दाखवली ती. आणि हे बघा, हे मस्त चारा खाते. गोलू 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 गोलू. तर काय नाही, आम्ही आज कॉलेजमध्ये, आम्हाला वाटलं की कॉलेज स्टार्ट झाली म्हणून गेलो होतो, पण तिथे जाऊन समजलं की कॉलेज तर आणखी स्टार्ट झालीच नाही, 13 तारखेला स्टार्ट होणार आहे. मग फक्त ॲडमिशन फॉर्म जमा झाला, आमचा फॉर्म भरला गेला, तर मग काही नाही, रिटर्न घरी येऊन गेलो. मग हाय दोस्तो, तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर काल मी ब्लॉग बनवला नाही, गावाला गेलो होतो आम्ही, तिकडे लाईटच नव्हती, मग ब्लॉग काय बनवता आलं नाही मला. तसं मी ब्लॉगचे शूट्स घेतले, ते तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तुम्हाला. आणि तिथून मग आम्ही गावाला गेलो होतो. मग रिटर्न येताना माझी बहीणसुद्धा आली सोबत. हे बघा, इथे दूध पितो आहे आम्ही. आणि काही नाही, मग आता ब्लॉग स्टार्ट केला आहे मी. तर दोस्तो बघा, आता सकाळपासून इकडे पाऊस चालू आहे. हे बघा, पाऊस चालू आहे. आणि आपण पेरणी केली होती ना, ते मक्कासुद्धा उगून गेलं आहे बघा, मस्त. थंड थंड वारा लागत आहे मस्त. हे बकऱ्यां ते. तर मी आता आली आहे बकरीन त्यांच्या घरात. पाऊस पडतोय म्हणून यांना मध्येच बांधलंय. आणि बघा, लक्षू बसली तू, लक्षू कशी बघते मला. हे बघा, मस्त इकडे चारा खाते. ओय ओय, बाहेर नको जाऊ.
हे बघा बाहेर जायला बघत एवढ्या पावसात, बाहेर नको जाऊ. हे बघा गोल्या सगळेच आहे इकडे. राणी पण बसली आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं ना की बकरीन त्यांच्या गँगमध्ये आणखी एक मेंबर ॲड झाली आहे. ती आणखी नवीन आहे ना, आता लपत फिरत आहे. हे बघा कोंबड्यांना पण मध्ये झाकून दिलंय. हे बघा काहीच नाही सांगत, राणीवर ही चढते तरी बकरी कशी मस्ती करवते बघा. तर बघा गोली पण आली गोली बघा, गोली पण आली. आणि यांच्यासाठी इथे स्पेशल पंखा सुद्धा लावून दिलाय. पण आता पाऊस पडत आहे ना, थंडी वाजत असेल म्हणून बंद ठेवला इकडे पंखा. हे बघा काही माझ्याकडे नाही बघत आहे का तू, माझ्याकडे तर बघ असं सांगत आहे बघा. घे म्हणजे पिल्लू. हे बघा कालू. हे बघा पुढे येते, बांधून ठेवलंय याला, कारण की हा दरवाजा उघडून देतो, मग सगळे कोंबड्या बाहेर निघून जातात. हा माझ्या पप्पांचा जास्त लाडका आहे. तर काही नाही, यांची तर मस्ती चालतच राहणार. मी जाते घरी. काही जेवण बनवते मम्मी बघा. इकडे जेवण कढी आणि मक्याची भाकर बनवते मम्मी. आणि निकू तर आरामशीर बसली का झोपली आहे इकडे. हे बघा आम्ही सगळे टीव्ही बघत आहे. ही माझी बहीण आहे, काकाची मुलगी. हिला बोलता नाही येत म्हणून हिला इशाऱ्याने सांगावं लागतं. आणि पण खूप हुशार आहे ही. तिला सगळं लिहिता सगळे आहेत तिला. आमच्या सगळ्यांचे नाव पण माहिती तिला लिहून दाखवते की ते कुठे असं तसं गावाला. आजीन त्यांना विचारते ते कुठे, लिहून आमचं नाव लिहून दाखवते आणि विचारते मग ते केव्हा येणार आहे गावाला, असं तसं लिहून दाखवते. बघा आता पण इशारा करते ते. निकू सोबत बसली, फोन बघते ना निकू म्हणून. तिला सांगते ती की हे लाव ते लाव असं करून इशारा करून सांगते ती. लाजते बघा, तिला माहीत पडलंय मी व्हिडिओ काढते म्हणून ती लाजते. तर दोस्तो इथे बघा माझी सगळ्यांचे भाऊ बहिणींचे नाव लिहून दाखवते इकडे बघा. अगोदर स्वतःचं नाव लिहिलं, नंतर माझं, नंतर माझ्या बहिणीचं, नंतर आणखी माझ्या काकाच्या मुलीचं, सगळ्या बहिणींचं नाव लिहून दाखवते ती. बघा आत्याचं मुलगीचं, सगळ्यांच्या बहिणींचं नाव लिहून दाखवते ती. तिला सगळं लिहिता येतं, म्हणजे खूपच हुशार आहे ती. नंदुरबारला होती ना तिकडे स्कूलला ती, तर आता सगळं लिहिते ती. दोस्तो आता मी जेवणामध्ये आहे भाकर बनवली आहे मकाची आणि कढी. इथेच ब्लॉग संपवते. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, ओके, आणि लाईक करा, कमेंट करा, ओके. बाय बाय.